संकष्ट चतुर्थीचा आज आपला प्रतिमासिक कार्यक्रम आहे। आज कर्म धर्म संयोगानं छत्रपती स्वराज्याचे संस्थापक, धर्माचे आवड असणारा राजा, ज्याच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्रातच नाही या भारत वर्षामध्ये मंदिराच्या कळसाची शोभा ज्या राजामुळे वाढली आणि अंगणात तुळशीची शोभा ज्याच्यामुळे हे वातावरण, तुळशी सर्व रोगाचं विनाशक असं आयुर्वेदामध्ये तुळशीचे अनेक गुण सांगितलेले आहेत। स्पर्श केला तरी रोग जातो। बोला मग अंगणात लावल्यानंतर परंतु तुळशीच्या पेक्षा आपले दुसरेच झाडं जास्त आपण आवडीनं लावतो, परंतु जे आरोग्यवर्धक आहेत, लिंबाचे वृक्ष आहे, तुळशीचा वृक्ष आहे, हे सगळं नंदनवन जे ज्याच्यामुळे झालं तो भक्ती आणि शक्तीचा संगम महाराष्ट्रामध्ये विशेष रूपानं महाराष्ट्राला लाभलं। कारण राजा छत्रपती सारखं दैवत मानलं। आता मला वाटतं आज मी सकाळीच मला माझं स्मरण केलं, तिथीनुसारच आपण श्राद्ध कर्म ही करतो, तर कोणत्या याच्यानुसार करतो? बोला, पुण्यतिथी करता, श्राद्ध कर्म करता, विधी करता, गुरुकडे काय गेलेली तारीख पाहता का तिथी पाहता? तिथीनुसार काय आज राजा छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस, किती आनंदानं किती उत्साहानं। आता मला वाटतं तबल्यापेक्षा डीजेचा आवाज जास्त राहायला बसला नाही का? ज्याला ज्याची आवड जन लाव येत ते लोक पहा कसे आले धोत्रावर पॅन्ट। गिरीजी महाराज पण चतुर्थीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। कर्म धर्म संयोग असतो थोडं कमी। चतुर्थीचं टायमिंग 9:27 आहे वाटतं ना? किती आहे? कोण उपास धरले का हो? बसलेले उपास आहे का सगळ्यांना? बरंच मला वाटतं 70% लोकांना उपास असतात आणि 30% लोक भाग्यवान असतात, त्यांना अगोदर जेवण दिलं जातं नाही का? चंद्रोदय झाल्याशिवाय आपण भोजनाचा त्याला नैवेद्य दाखवल्याशिवाय, भोग दाखवल्याशिवाय ग्रास सुद्धा घेऊ नाही, तर तो उपास। आता बघा आपल्या मुस्लिम बांधवांचं काय चालू आहे? रमजान चालू आहे। त्यांना पण काय चंद्रोदयाचं महत्व आहे, आपल्याला पण चतुर्थीला काय? अरे ईश्वर सगळ्यांसाठी काय आहे? एक आहे, आपल्या डोक्यात गबळ भरेल नाही, त्याच्यामुळे आनंद घेता येत नाही। कारण हे काय वाचून पाहून पाठ करून सांगण्याच्या काही गोष्टी नाही। सगळ्यांना मानपानाचं काय पडलेलं आहे, गणित आहे, त्याच्यामुळं काय आहे? गर्दी काय राहते? जास्त का कमी हो? मी जरा नावाचा पट्टा सुरू केला तर इथं गर्दी मानणार नाही, तुम्हाला सगळ्याला मागं बसावं लागेल। काय ज्याला देवाच्या नावापेक्षाही आपलं नाव घेण्याची इच्छा राहते, त्यांच्या हृदयात काय देव नांदणार आहे हो? नांदल का? आणि आपलं अंग हालत का काय? अरे तुला हालायची वेळ आली तरी आपल्याला आपली भीतीच आहे ना? नाही, भीतीच नसावी। परमार्थामध्ये कोणत्याही प्रकारची भीती नसावी, हा लाज नसावी। लाज कुठं असावी? ठिकाण आहे की नाही? प्रत्येक गोष्टीचं काय आहे? ठिकाण आहे। देवाजवळ जाताना काही कोणत्याही प्रकारची माणसाने शरम करू नये, अभिमान धरू नये, गर्व धरू नये। साष्टांग दंडवत प्रणाम ज्या ठिकाणी केला जातो त्या ठिकाणी विनम्रतेचं लक्षण असतं। आणि एवढं सगळं आज जशी काठी टाकली ना जमिनीवरती, सरळ काठी, ती सर्वांगाने काय असते?
नम्र असते का नाही या भूमी मातेला, तसा देवाजवळ माणसाचा काय पाहिजे, सगळं सोडून द्यायचं दुनियादारी आणि पूर्ण झोकून द्यायचं, तरच तो एक बोटाने नमस्कार घातल्यावर तो बोटच लावतो फक्त तुम्हाला. काय बोटाने यांना कधीच नमस्कार घालू नये. नमस्कार घालण्याच्या पद्धती आहे का नाही आपल्याला काहीच माहिती नाही, आणि माहिती सगळं आहे तरी माहिती असून जो चूक करतो त्याला कधी माफ राहतं का माफ? नाही तर रामूनही नमस्कार होतो, इथूनही काय तुम्ही घरूनही नमस्कार करू शकता. नको बाबा आपल्याला. ज्याला पूर्ण सहनशीलता संयम ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याला कोणत्याही प्रकारची पारमार्थिक भीती राहत नाही. आणि भगवान गणेश हे तिन्ही लोकांमध्ये पूजनीय आहेत का? कारण कोणत्या प्रकारचं अभिमान गर्व मानामध्ये काय आहे, सन्मानामध्ये सगळ्यात अग्रगण्य आहे. दुसऱ्याचं विघ्न घालवण्यामध्ये सुद्धा विघ्न विनाशक म्हटलेलं आहे का नाही. जो त्याच्याशी सरळ आहे, जो आस्था ठेवून आहे, श्रद्धा ठेवून आहे, त्याच्याशी तो सरळ आहे, आणि जो त्याच्याशी वाकडा आहे त्याच्याशी तो वक्रतुंड आहे म्हटलेला आहे. तो कसा आहे? वक्रतुंड महाकाय. त्याच्या हृदय पोट पहा, तुम्ही किती चुका करा त्याच्यापाशी काय आहे, सगळं माप आहे. तो कुठं घेतो सगळ्यांच्या चुका, कुठं घेतो? गणपती बाप्पा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची ही सगळं स्थापना सुरू करण्याच्या अगोदर पुण्यामध्ये एक ठिकाण आहे, मी वाचलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी कसबा पेठेतल्या गणपतीचा जीर्णोद्धार करून स्वराज्याच्या स्थापनेची सुरुवात केली. आणि हे काम जर कोणी केलं असेल तर आई जिजाऊनही छत्रपती शिवरायाकडून करून घेतलं. म्हणून राजा छत्रपती पूर्ण देशामध्ये विश्वामध्ये काय झाले? पूजनीय झाले. आराध्य दैवत काय होतं? काय होतं? गणपती बाप्पा होते. 3 गण आहेत, मनुष्यगण, राक्षसगण आणि देवगण. कोणता? अजय देवगण नाही. देवगण म्हणजे देवता, राक्षस दानव आणि मनुष्य. एवढ्यामध्ये ज्याला सन्मान आहे त्याला म्हटलेलं आहे गणपती. किती ज्ञानामध्ये ज्याच्या रिद्धी सिद्धी काय आहेत, गणपती बाप्पाची जो पूजा करणार त्याला रिद्धी सिद्धी काय आहे? कशाचीच कमी राहत नाही. फक्त मनापासून भजलं पाहिजे. मनी नाही भाव मने देवा मला पाव. देव देवतो सकाळचा पाव आहे की नाही. अख्खे लोक पोरांना सकस आहार द्यायचं म्हणलं, पोरं म्हटले महाराज पहिलं. आता परिस्थिती आता सगळी चांगली झालेली आहे, माणूस सकस काय काही खाऊ शकतो एवढं सगळ्याकडं आलेलं आहे. परंतु पहिलं गल्लीतून जुन्या काळामध्ये पाववाले म्हणायचे, तू घरातले आखे पोरं बाहेर काय कशाला काय येण्यासाठी. पाव खाऊन काय झाले सगळे आतपाव. आतपाव माहित नसेल आता काय. हे बघा म्हणते विद्या ही कंठामध्ये पाहिजे, ही मेमरी मध्ये पाहिजे. हे जरा तुम्ही वाचून आणि बोलून आणि हे सगळं पाठ करून जरा बोलायचा प्रयत्न केला तर फसल्याशिवाय राहत नाही. आणि फसवायचं काम काय करायचं नाही. या ठिकाणी म्हटले इथं सगळ्यांना आहे ना अधिकार आहे. जसा राजा घडला म्हणजे असा नाही घडला, शिस्त होती, संयम होता, आज्ञापालन होतं, अनुशासन होतं, प्रतिबंध होते, म्हणून घडला. वेळेच्या वेळी काय आहे, आई जिजाऊन शिक्षा सुद्धा केली छत्रपतींनी, सहन करावं लागलं. असं थोडी घडत असतो. त्या बीड जिल्ह्यामध्ये खूप म्हणजे समाज शासनाकडून पगार आहे त्यांना. एक भारुडकार आहे, खूप जुने, त्यांना शासनाकडून पगार पण आहे. सामाजिक उपक्रमामध्ये एकदम अग्रगण्य आहे तो माणूस, प्रभाकर कुटे.
ते म्हणायचे पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ संस्काराचं देणं होतं की नाही. मला का गाणं आहे त्यांचं आज गाणं आहे का नाही आज गाव की नाही बोला बरं. 9:30 वाजवा म्हणा पंक्तीला बसून द्या काही गा नाही का. बिगर मंडपचा स्वर्ग आहे का नाही इथं आहे का नाही. फॅन लावून नाही हवा लागत नाही याची किती कृपा आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश यांनी जेवढी कृपा आपल्यावरती आहे. बसून द्यायचं नाही ठरलं तरी तुम्ही दुपारचे 2 वाजता इथं बसू शकता. बसू काय येऊ शकत नाही गेट पासून इथपर्यंत दुपारच्या बरे. एवढी काय आहे उष्णता आहे. एवढं तापेला असतंय. किती त्या सृष्टीच्या वेळेला किती महत्व आहे. रात्र रात्रीच्या टायमावर आहे. दिवस दिवसाच्या टायमावर उगतो. सगळं काही वेळेवर आहे. फक्त आपण मात्र काय नाही आहेत. आपलं कधी जेव्हा सवड भेटन तेव्हा आवड भेटन तेव्हा आपला परमार्थ सुरू. काय उपयोगीचा आहे. नेम पाहिजे की नाही. पण त्याच्यामध्येही मी आवड पाहिलं ना बाबा. मला सांगा घालणारा माणूस आवडीनं घालणारा पाहिजे का उगाच त्याला बळच तयार करून केलेला पाहिजे. बोला आवडीनं घालणारा पाहिजे. 2 दिवस अगोदर ते हे देवता आहेत भूदेव म्हटलेलं आहे ब्राह्मणांना नाही आहे. मागच्या वेळेस चतुर्थी कोणी केली होती हा कोणी केली. आणि तुम्हाला सांगतो याही वेळेस मला 4 दिवस मी परवाच्या दिवशी या लोकांना सांगितलं बाबा तुमची 5 वर्षापासून पेंडिंगला करायची काय. लगेच हा म्हटलं नाही नाही करायची आता नाही टाळायची का. मग तेवढी आवड निर्माण झाली का नाही करण्याविषयी. सकाळपासून दुपारपासून सगळे स्वयंपाकाजवळ इथं कोणीच नाही. पण ज्यांची पंगत आहे ते घालणारे माणसं मात्र लक्ष ठेवून आहे की नाही. घालणाऱ्याची सुद्धा काय पाहिजे सर्वस्व इच्छा पाहिजे. नाही तर मग घ्या महाराज करून आणि घ्या 5,000 घ्या 10,000 घ्या आणि घाला त्यांना. नाही ही काय उपयोगीचं आहे. हे असं काही उपयोगीचं नाही. घालणाऱ्याने स्वतः नाही त्याची परिस्थिती नसली तरी वाकण्याची तरी त्याने 50 लोकांच्या मुखी घास लावायला पाहिजे. त्या अन्नदानाला काय आहे महत्व आहे. आता एरुईचं भक्त मंडळ आहे. आता कोणत्या भक्तानं किती काय दिलं असं मी थोडी त्याचा हिशोब करून तू एकाने जरी केलं तरी पूर्ण कोणाचं नाव होतं अख्ख्या गावाचं नाव होतं. एकानं केलं तरी बरोबर आहे. एक तर पाहिजे. सगळे छत्रपती थोडी होते आणि सगळ्यांनीच किल्ले बांधले काय. शहाजी राजाने ते लाल महल तयार केला यांना वाचवण्यासाठी. यांना संस्कार घडावे आहे की नाही. तिथं बघा ना तुम्ही गेल्यानंतर अजूनही असे तट हलणार नाही असे दगड हलणार अजून खाल्लेले नाहीत. देवगिरी संभाजीनगर जवळ देशाची राजधानी त्या काळात. दिल्लीच्या अगोदर कोणती राजधानी करण्याची होती योजना देवगिरी. एवढे सगळे किल्ले किती आहेत. ज्याने पाहिले ना त्याला वाटत असं राजा छत्रपतीच्या काळामध्ये काय असेल वैभव. त्यावेळेस काय धूर सोडणाऱ्या दम कोंडवणाऱ्या गाड्या नव्हत्या. सगळं घोडदळ होतं. हत्ती होते प्राणी होते. त्यांना खाण्यापिण्याची सगळे व्यवस्था होत्या. तबेले होते. अजूनही गड डोंगरावरती गेल्यानंतर बघायला भेटतं. लोक म्हणते हे कशाच्या गुफा आहे बाबा. इथं कशाचे एवढे मोठे हौद आहे काय. अरे हौदा नाही बाबा. आज जशा काय केलेल्या आहेत तुम्ही गव्हाणे केलेत ना हे खाण्यासाठी जनावरांना चारा टाकण्यासाठी. बघा तो हरिहरेश्वर किल्ला असेल लोहगड म्हटलंय तिकडं त्र्यंबकेश्वराच्या त्या जंगलामध्ये अजूनही एकच माणूस वर जाऊ शकतो असा रस्ता आहे. आणि आज आहे चढण्यासाठी सरळ. अजूनही कोणी जाण्याची वरती जाण्याची हिंमत करत नाही. अजूनही एवढं भयान जंगल आहे तिथं. विचार करा त्या काळामध्ये कसलं असं. एवढं सगळं वैभव आपल्याला या जुन्या महापुरुषांनी सोडलेलं आहे. आज आपलं घर बनवलं तर किती वर्ष टिकल गुरु. 50 वर्षात भितड पडत नाही.
किती वर्ष झाले. सिंधुदुर्ग बघा कुठे आहे, समुद्राच्या लाट्यानं माणूस किती लांब जाऊन पडेल काही सांगता येत नाही. परंतु अशा ही ठिकाणी जोपासना केली किल्ल्यांची, गडांची. अरे राजा म्हणजे त्याला दैवी शक्ती होती, असं थोडी होता. संयमाने नियमाने राहणार होतं पात्र. आणि गणपती बाप्पाची काय होती, संपूर्णता कृपा होती महाराज. म्हणून आज संकष्ट चतुर्थीचा आज योग आहे. तुमच्याकडून भजन करून घेणं, भगवंताचं स्मरण करून घेणं, सगळ्यांच्या वाचन त्याचं नाव येणं आणि शरीराकडून हे सगळी एक्सरसाइज झाल्याशिवाय शरीरातले रोगही आपले जात. बरेचसे आहेत ना असे, भजन करताना मरण यायला पाहिजे का, यायला पाहिजे. भजन करताना मरायला पाहिजे म्हटले, मरूच नाही भजन करताना. धोकाच काय मरू देतो मग. भजन करू राहिलं तर मग त्यांनी मारून द्यायला पाहिजे का. भजनानं तारलेले आहे का जिवंत केले का मारले, बोला मला सांगा. सगळ्यात जास्त दृष्टांत कोणते भेटतील. हा, तारलेले जिवंत झालेले आहेत, ज्याचे अवयव नाहीत असे या भजनाच्या ताकदीनं अवयव आले. अरे किती आहे, तुम्ही ऐकलेलं नाही काय, सगळं तुमच्या अनुभवातलं आहे. गोरोबा काका आहे, हे संतांना तुमच्या या कलियुगामध्ये या सगळे चमत्कार दाखवले. बाकीच्या काळातलं कुळातलं सांगितलं असतं तर माणूस म्हणला असता नाही बाबा हे काय आहे, आपण काय प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. आणि माणूस प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्याला काय म्हणतो, हे काय आहे, सत्य आहे. भगवंताची हीच सगळ्यात मोठी किमया आहे. कधी कधी दिसतं ते काय नसतं, जे डोळ्याने दिसतं ते खरं नसतं, खोटंही असतं. असे काही अनुभव आहे. आता हे कशाचे दिवस आहेत, कोणता ऋतू आहे बाबा, तापला उन्हाळा आहे. कारण काय आहे, उन्हाळ्यामध्ये थंडी वाजते, बरोबर नाही ना. म्हणजे जागे आहे सगळे, गरम आहे की नाही. शरीराला कोणताच ऋतू सहन होत नाही. अति थंडीत मध्ये तुम्ही जा हिमालयामध्ये, तिथं तुम्हाला तुमचं रक्त गोठल अशी काय आहे, टेम्परेचर मायनस आहे. आणि हिमालयात राहणारा, वरती राहणारा माणूस जर खाली आणला तो 1 महिन्यात म्हणतो मला जायचं कुठं. कारण प्रत्येकाचं शरीर काय आहे त्या ऋतूमध्ये बनलेला आहे, त्या टेम्परेचर मध्ये बनलेला आहे. आपण का म्हणतो इकडच्या राज्यात गेलं तर आपल्याला तिथलं वातावरण मॅच होत. घाला बरं सगळे मुंबईला नेऊन खेड्यातले माणसं, ते म्हणते चला घरी, इथं गुद मारल्यासारखं होतंय. दुसऱ्याचं काय, मीच 2-3 दिवस होतो तर मला अजिबात तिथं जमलं नाही. कारण वातावरण आपल्याला ते तिथं कसं आहे, प्रत्येक ठिकाणी भगवंताने ज्याला जिथं उत्पन्न केलेलं आहे ना त्या परिस्थितीमध्ये, आणि तशीच परिस्थिती पारमार्थिक आणि सांसारिक जीवनामध्ये लाभते. हा म्हटले जसा एखादा महाराजांनी किती वेळेस वर्णन केलेलं आहे, संसारामध्ये कसं राहावं आणि पारमार्थमध्ये कसं राहावं. तैसे आसावे संसारी, ऐकलेलं आहे का अभंग, भजन म्हणतात नाही. जोवरी प्राचीनाची दोरी, तैसे आसावे संसारी. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी निघून गेला. सुरुवात सांगा ना. हा पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून राहती. तैसे आसावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. मुक्कामी आलेला वस्ती करतो म्हणतो का आता हे घर माझंच आहे, आता मी कायमच इथं राहील. तो म्हणतो आता आपलं काम झालं, सकाळ झाली, आता सगळ्यांचा निरोप घेऊन. तसं म्हटले प्रपंचामध्ये राव. पण आपण कितव्या पिढीचा विचार करतो.
भरपूर वेळेस ऐकला असेल ना. कितवी पिढी काय खाईल, 7वी पिढी काय खाईल. एकाला चिंता लागली होती किती पिढ्याचं कमावलं, 7 पिढ्याचं कमवून ठेवलं. 7 पिढ्या कळत आहे ना, म्हणजे किती किती पोरं होतील, मरतीन किती. आणि 7व्या पिढीची चिंता आहे. 7वी पिढी काय खाईन नाही, संध्याकाळची सुद्धा चिंता नको भेटन की नाही. त्याला द्यायचा असेल तर तो देणार आहे. आपल्या विश्वासामध्ये काय आहे, ईश्वरामध्ये विश्वास ठेवणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण तो दुसऱ्या कशातच नाही. एकही माणसानं, आमचा विषय झाला म्हटलं मागच्या चतुर्थीच्या वेळेस हे सगळं होतं का. अरे बाबा हो, संगीत होतं का हे काही, कुठं होते तुम्ही मागच्या वेळेस, कोणत्या गावाला तिकडे होते, वाशीला होते. तरी फक्त हे नसलं तर हे चालूच आहे का नाही, आहे की नाही. सगळाही आनंद घेता येतो. परमार्थ एकामध्ये होतो, 5 लोकांमध्ये होतो, 500 लोकांमध्ये होतो, 5000 लोकांमध्ये होतो, आणि कोणी नसलं तरी होतो. करणार पाहिजे ना. तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला. तोर बोला बोला सगळे. भुकेला आजी दुष्काळ तयाला, आजी दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला. हो. आपल्याकडं गणपती बाप्पाच्या कृपेनं आज महात्मा जे आलेले आहेत त्यांचं हे आशीर्वचन 10 मिनिटं घेऊ, आणि नंतर एक भजन घेऊन कार्यक्रम समारोप. आणि सगळ्यांना शांततेत, शांत चित्तानं उपवास सोडायचा राहतो, घाई करायची नाही राहत. एकदा सगळ्यांनी गणपती बाप्पाच्या नावाने पुकार करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. स्वामी गोरक्षानंद गिरीजी महाराज. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पूजनीय गोविंदगिरी बाबा, तपस्वी असणारे महात्मा, यांच्या पादस्पर्शाने पुढील झालेली ही भूमी बस पिंपळवाडी हे ग्राम पुढील झालेलं आहे. आणि त्यानंतर देवानंदगिरी बाबा यांनी ही परंपरा चालवली, आणि त्यांच्यानंतर आमचे स्वामी गुरुबंधू नित्यानंदगिरीजी यांनी ही परंपरा चालवलेली आहे. आणि आमच्या सर्वांमध्ये हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. गायन, वादन, वक्तृत्व या सर्वांमध्ये अष्टपैलू आहे. त्यांच्या व्याख्यानाला जोड नाही आहे. अशा प्रकारे यांचे व्यक्तिमत्व आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. मनुष्य देह हा कर्म प्रधान आहे. कर्माला प्रधानता आहे मनुष्य देहामध्ये. आणि कर्माचे 3 प्रकार आहे. प्रारब्ध, संचित, क्रियामान. जीवाला हे स्वतंत्र दिलेले आहे कर्म प्रधान. क्रियामान कर्मामध्ये स्वतंत्र दिलेले आहे. आणि क्रियामानाद्वारे संचित रूपी गोडाऊन मध्ये एफडी बनते ती. आणि एफडी बनल्यानंतर तुम्ही ज्याप्रमाणे एफडी बनवाल
त्याप्रमाणे ते व्याज मिळत राहतं तुम्हाला. ते म्हणजे हल्ली आपण आज भोगतोय जे प्रारब्ध आहे ते भोगतोय आज. म्हणून क्रियामान हे व्यवस्थित असावं. तर स्वामीजींनी ही परंपरा चालवलेली आहे. हे सर्वांनी या क्रियामानाद्वारे कर्म आपलं गठडी संचिताची एफडी स्वच्छ बनवावी, पुण्याचा वाटा घ्यावा. पंक्ती असेल, आश्रमाला श्रमदान असेल, दान असेल, या नियमाप्रमाणे कर्म क्रियामान कर्म मनुष्याने करावं. आणि मग संचिताचं गोडवून बनल्यानंतर प्रारब्ध हे तुम्हाला भोगावंच लागणार आहे. ती एफडी, ती व्याज ते व्यवस्थितरित्या तुम्हाला मिळणार आहे. या मृत्यू लोकामध्ये कर्म कोणालाच चुकलेलं नाहीये. मला काय सोर नाही ना ताल ना सोरे. देवालाही सुद्धा कर्म चुकलेलं नाहीये. हो. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. या ठिकाणी कर्मच आहे ना. श्रावण बाळाच्या आई वडिलांनी श्राप दिला की तू ही पुत्र वियोगामध्ये तडप तडप करशील, मरशील. ते झालं ना. वशिष्ठ ऋषींनी यज्ञ केला, प्रभू राम 4 मुलं झाले दशरथ राजाला. 4 मुलं झाल्यानंतर थोडे मोठे होतात न होतात तेच विश्वामित्र आलेले आहे. विश्वामित्र म्हणतात, राजा मला राम लक्ष्मण दे माझा यज्ञ सफल होण्यासाठी. आता प्रभू राम आणि लक्ष्मण छोटेच होते, वयाने बारीक होते. परंतु राजा दशरथ म्हटला, महाराज मी येतो तुमच्या बरोबर. नाही म्हणे तुझे मुलं पाहिजे मला, राम आणि लक्ष्मण पाहिजे. विश्वामित्रासमोर बोलायची सोय नाही. अत्यंत क्रोधिष्ट असणारे विश्वामित्र. झालं गेलं, राम लक्ष्मण गेले, यज्ञ सफल झाला. मिथिलेला गेले. 4 मुलांचं 4 सुना भेटल्या. 4 सुना भेटल्या. 4 सुना आल्यानंतर अयोध्येत आलेले. काही दिवस जातात ना जातात तोच राजा दशरथ एक दिवस आरशामध्ये बघत होता आणि कुठेतरी एक काप सफेद त्याला केस दाढीमध्ये दिसलेला आहे. सफेद केस दिसल्यानंतर वशिष्ठाकडे गेलेला. वशिष्ठाला म्हटला, आता माझी वानप्रस्थ स्वीकारण्याची वेळ आलेली आहे. मला प्रभू रामचंद्राला गादीवर बसवायचं आहे. ठीक आहे वशिष्ठ म्हटले, हा योग उद्याच आहे, परत 6 महिने वर्षभर योग नाहीये. ताबडतोब घाई झालेली आहे. अयोध्येमध्ये दौंडी पिटलेली आहे. राजा रामाचा अभिषेक, राज्याभिषेक होणार आहे. होतात न होतात तेच प्रभू रामचंद्र कुठे निघाले? वनवासाला निघालेले. वनवासाला निघाल्यानंतर इकडे राजा दशरथाने हे राम म्हणून प्राण सोडलेला आहे. म्हणजे ईश्वराला सुद्धा कर्म या ठिकाणी चुकत नाही. कर्म प्रधान, कर्माचा दाता तो आहे. या ठिकाणी ना साधूला कर्म चुकलंय, ना देवाला कर्म चुकलंय, ना ईश्वराला कर्म चुकलंय. मनुष्याने क्रियामान कर्म व्यवस्थित करावे, भक्ती करावे, नामचिंतन करावे, ज्ञान करावे, योग करावं. कुठल्याही प्रकारे ईश्वरा चिंतन करावे. कर्माच्या अधीन न होता कर्म आपल्या अधीन झालं पाहिजे. प्रकृतीच्या अधीन जीवाने केलं पाहिजे. प्रकृतीला अधीन तर तुर्यातीत अवस्था आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली पाहिजे. आणि कलियुगामध्ये हरेर नामे कली नास्तेव गतिरन्यथा. कर्माचा बाध ज्या ठिकाणी होतोय
जसं अग्नीमध्ये काही तुम्ही टाका पण ते अग्नी स्वरूप होऊन जात आहे, त्याचं स्वतःचं अस्तित्व निर्माण राहत नाहीये. नदी सागराला मिळाल्यानंतर नदी ती सागर स्वरूप होऊन जाते. तसं हे कर्माचा लेश भगवत भक्तीना क्रियामान कर्म चांगले केल्यानंतर कर्माचा नाश होतो आणि तुर्यादित अवस्था प्राप्त होते, है ना. याप्रमाणे आपला टाइम तर संपलेला आहे. स्वामीजींनी थोडा वेळ दिला बोलायला, स्वामींचे धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक असणारे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवारात नमन करून स्वामीजी पुढचं निवेदन तुम्हाला करतील. कृष्ण भगवान की जय. जसं आपण स्वतःच्या देहाला शरीराला जसं सजवतो तसं आज आपण अभिषेक देवाचं पूजन वंदन अभिवादन का केलं जातं? त्याला प्रसन्न करण्यासाठी आणि प्रसन्नतेसाठी देवाचा शृंगारही करावा, देवाचं आरती पूजनही करावं, देवाला चांगल्या प्रकारचे कपडेही घालावे. जसं एक शृंगारपर भजन आहे कृष्णाचं, ते मी म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर आनंद घ्या सगळ्यांनी बोलण्याचा, आणि भजन पूर्ण झालं का आपण आपल्या महाप्रसादाची पंगत बस. तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावर, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, 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 तेरा किसने किया श्रृंगार सावरे. लगे दूल्हा सा दिलदार सावरे, लगे दूल्हा सा दिलदार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा ताली वाजवा, किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. टाळी वाजवा टाळी. सुरू आले मला. सगळ्यांनी बोलायचंय माझ्या पाठीमाग, ऐकू येतं ना सगळ्यांना? मस्त केसर तिलक लगाया, केसर तिलक लगाया, मस्तक पर मलिया गिरिचंदन केसर तिलक लगाया, केसर तिलक लगाया हो, केसर तिलक लगाया. मोर बहुत बरसाया, इत्र बहुत बरसाया, इत्र बहुत बरसाया. मोर मुकुट कानों में कुंडल इत्र बहुत बरसाया, इत्र बहुत बरसाया हो, इत्र बहुत बरसाया. महकता रहे ये दरबार सावरे, महकता रहे ये दरबार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार 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 सावरे. बागों से कलिया चुन चुन कर सुंदर हार बनाया, सुंदर हार बनाया,
देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडीच माझी सर्व जोडी नलके मुक्ती धन संपदा संत संग देवी सदा हीच माझी आवडी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे नावासी. गुण गाईन आवडीच माझी सर्व जोडी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सिद्धेश्वर महादेव अन्नपूर्णा माता की जय गोविंदगिरी बाबा की जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय सद्गुरु गंगागिरी महाराज की जय सब संतन की जय आज के आनंद की जय सत्य सनातन धर्म की जय गणपति बापा मोरया मंगल मूर्ति मोरया